गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही तुमच्या घरात मस्त असाल, माझे रोज ब्लॉग बघत असाल आणि कमेंट करत असाल, लाईक करत असाल. बघूनसुद्धा जर तुम्ही लाईक करत नसाल तर इट इज नॉट फेअर गाईज. ओके, सो आत्ताच माझं आवरून सगळं झालं आहे, देवाची पूजा वगैरे झाली आहे आणि विचार केला की आता ब्लॉगला आपण स्टार्ट करूया. दिवसाची स्टार्टिंग माझी गरम पाण्यापासून होते, तर मी ते गरम पाणी पीत होती आणि बाहेर बघत होती. वातावरण आज म्हणजे ठीक होतं, नाही पाऊस पडत होता आणि नाही ऊन आलं होतं, मीडियम होतं. आणि नंतर चहा घेतला प्यायला, मस्तपैकी इकडे चहा पीत होती आणि बाहेर बघत होती. म्हणजे छान वातावरण होतं, मस्त थंड हवा सुटली होती आणि छान वाटत होतं. तर म्हणजे तेच करत होती की आपल्या ब्लॉगमध्ये काय नवीन ॲड केलं पाहिजे, काय नवीन टॉपिकवर ब्लॉगिंग वगैरे केली पाहिजे. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. देवाची पूजा माझी झाली आहे नंतर, आणि एकीकडे मी तेच तुम्हाला विचारत होती की काय म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये कुठल्या टॉपिकवर ब्लॉग केला पाहिजे, याच्यावरच माझा विचार चालू होता. आणि असंच मी टाईमपास करत तुमच्यासोबत बोलत पण होते आणि इकडे मी माझे फोटो वगैरे पण काढत होती. सो ॲक्च्युली दिवसाभरामध्ये मी पाणीच जास्त पिते, म्हणजे पाऊस चालू झाला तरी पण पाणी जास्तच म्हणजे लागतं मला आजकाल. माहीत नाही, पाणी प्यायला पण पाहिजे जास्त. आणि आम्ही नाश्त्याला आज पोहे बनवले होते, सो तेव्हा पण मी क्लिप काढला होता, म्हणजे व्हिडिओ केली होती त्याची. सो मी ती पण ॲड केली याच्यामध्ये. सो या गाईस, पोहे खायला मस्तपैकी गरमागरम पोहे खायला या. लिंबू वगैरे त्याच्यावर खोबरं वगैरे टाकलं होतं. सो कोणाला इथे खोबरं आवडतं पोह्यांवर, नक्की कमेंट करून सांगा का तुम्ही वेगळं काय त्याच्यावर टाकतात. म्हणजे काय लोक शेव वगैरे डाळिंब टाकतात. आणि त्याच गुरुवारचा हा व्हिडिओ आहे, म्हणजे 2 दिवसाचा जॉईंट व्हिडिओ केला छोटे मी. तर आज मम्मीचा उपवास होता, तर मी खिचडी ते बनवत होती. मी जास्तच काही शूट नाही केलं, म्हणजे काल आणि आज थोडं केलं, तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करते. मी तुम्हाला बोलले की मी रोज डेली ब्लॉग करणार आता. छोटे का असे ना, मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल. आणि मला कमेंट करून नक्की सांगत जा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तुमचे काही सजेशन असतील नक्की सांगा. आणि मी काही टॉपिक केले आहेत, त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ लवकर करेल. सो इथे मी खिचडी वगैरे बनवत होती. मम्मीला जास्त म्हणजे कूट वगैरे आवडत नाही टाकलेला साबुदाण्याच्या खिचडीमध्ये. सो मी थोडंसंच कूट टाकत होती आणि थोडीशीच खिचडी बनवत होती. ॲक्च्युली मम्मी जास्त खात पण नाही उपवासाच्या दिवशी. सो इथे करत होती मी इकडे आणि एकीकडे तुमच्याशी बोलत होती, पण मी तो म्यूट केला आवाज, कारण की आजूबाजूचा खूप आवाज येत होता. सो 2 दिवसामध्ये एवढं काही स्पेशल केलं नव्हतं, त्यामुळे मी छोटेच व्हिडिओ क्लिप काढले होते आणि ते तुमच्यासोबत शेअर केले. तर काय नाही गाईज, एवढंच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा की तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला. ॲक्च्युली मी शॉर्टमध्ये पण हा केला असता, बट तेरा व्हिडिओ क्लिप जरा मोठी होती, त्यामुळे मी शॉर्ट्समध्ये नाही टाकले, व्हिडिओज केला त्याचा. आणि तुम्ही एन्जॉय पण करता आजकाल. सो मोठे ब्लॉगसुद्धा एन्जॉय करतात. कमेंट्स आले होते मला की पावभाजी छान केली होती, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. असेच मला ॲप्रिशिएट करत राहा, मोटिवेट करत जा गाईज. आणि काय नाही, उद्याचा बघू. मी उद्या एक चांगल्या टॉपिकवर व्हिडिओ करायचा प्रयत्न करेल. साठी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला. तुमचे कमेंट्स मी वाचत असते. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.